पण एक आईच आहे. आपल्या पोराला दुःख झालं ना, त्या आईला लगेच कळतं. मला माहितीये बाळा, मन दुखावलं ना की कुठल्या तरी आधाराची गरज भासते माणसाला. ह्यो आधार घेऊ नकस. आपल्या माणसांशी बोल, तुझं मन हलकं होईल. हे व्यसन आहे ना, हे लई वाईट असतं. कधी तुझ्या डोक्यावर येऊन बसल तुला कळणार पण नाही. आणि नुसतं डोक्यावर बसत नाही, आतून पूर्ण आयुष्य कातरून टाकतं. व्यसनाने कोणाचं काही भलं होत नाही बाबा. व्यसन हे वाईटच करतं, फक्त वेळ मारून नेतं, दुसरं काही होत नाही. चांगल्या घरचा दिसलास, तुला सांगावंसं वाटलं म्हणून बोलले. हे सोड. आपल्या माणसांमध्ये आधार शोध. मला आई म्हणालास म्हणून तुला सांगावंसं वाटलं बाबा. थोडं निर्णय तुझ्या हाती आहे. खरंय तुमचं, पण आधार देणाराच जर का तुम्हाला वाईट समजत असेल, मग कोणाकडे बघायचं? जवळचे जेव्हा आपल्याला दूर करतात ना, तेव्हा याचाच आधार. बोलण्यात लई हुशार दिसतोयस, अगदी माझ्या गौरी सारखा. गौरी माझी मधली लई हुशार आहे, कलेक्टर होणार आहे बघ. लई अभ्यास करती, एकदम हुशार आहे, बोलण्यात कोणाला हार नाही जाणार. आणि माझी थोरली शारदा गावात माझी खानावळ आहे, अगदी माझी सावली आहे बघ. खानावळीत मला मदत करते. शारदाच्या हाताला अशी चव आहे ना, माणसं नुसती बोट नाही चाटत, बोट पण खात्यात. आणि माझी धाकटी मिनी, ती पण लई हुशार आहे. अभ्यासात पण फर्स्ट नंबर आणि खेळात पण फर्स्ट नंबर बघ. 3 मुली होय तुम्हाला? हा, माझ्या 3 लेकी. माझा अभिमान आहे. माझ्या गळ्यातला ताईत, त्यांच्या आधारावर तर मी अशी मानानं जगू शकते बघ. तुमचं नाव कृष्णा आहे का? हा. म्हणजे तुम्ही 3 मुलींची कृष्णाही झाला? हा, आता मी 4 मुलांची कृष्णाई होणार आहे. 4? आता तू मला आई म्हणलास ना, मग तू सुद्धा माझं पोरच झालास की. मी पण तुम्हाला कृष्णाईच म्हणतो. हा, म्हण. कृष्णाईला जीव लावणाऱ्या तिघी आणि मला जीव लावणाऱ्या दोघीच. एक माझी आत्या आहे, हा, सुलू, आणि दुसरी बाटली. आणि तुझं आई बाबा? आई लहानपणीच गेली, आणि बाबा मला गुन्हेगार समजतात, म्हणून या बाटलीचा आधार वाटतो. काय ना, मी दारू पितो कारण दारू प्यायल्यावर रात्री मस्त झोप लागते, कडक झोप. आणि मग स्वप्नात आई येत, माझ्याशी बोलते, गप्पा मारते, खूप आधार वाटतो. आता तुम्ही जसं बोलला ना माझ्याशी, दादा दार उघड, अरे दार उघड ना दादा, अरे दार उघड दादा, दार उघड रे. दार उघडत नाही का? नाही. स्वराज, स्वराज दार उघड. ऐकतोस का स्वराज? दार उघड. अरे बघ, दीप नाही आला ना तर तू लग्नाला नको भरव, आम्ही कुणी काही म्हणणार नाही, पण निदान दार तरी उघड. स्वराज. साहेब, आवरलं का तुमचं? जे येणार होते ते आले का? मुहूर्त टळत चाललाय. जर या मुहूर्तावर लग्न झालं नाही तर मुहूर्त पुढे नाहीये. माफ करा, पण स्वराजला जे हवंय ते इतक्यात काय होऊ शकेल असं वाटत नाहीये. आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पुढे मुहूर्तही नाहीयेत. मला हे सांगताना खरं तर लाज वाटते, पण एका क्षुल्लक कारणामुळे आपल्याला लग्न इथेच थांबवावं लागणार. हे लग्न आता नाही होऊ शकत. मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो, पण काही कारणामुळे आम्ही हे लग्न थांबवतोय. तुम्हाला दिलेल्या तसदीबद्दल खरंच मला माफ करा. तुम्ही आता येऊ शकता. थांबा.
आई ताई आली. मी म्हंटल होतं ना, हे लग्न होणार म्हणजे होणार. मी दीपला घेऊन आले. स्वराज जीजू कुठे आहेत? मी बघतो. कुठे दादा? तिकडे. मी बघतो.